परीक्षेच्या अभ्यासासाठी मुलं खोलीत बसली आहेत असा पालकांचा समज आणि काही तासातच आलेला एक फोन मृतदेह ओळखण्यासाठी या बंगळुरू जवळील होसकोट दाबसपेठ हायवेवर पहाटे झालेल्या भीषण अपघातानं 6 घरातील स्वप्नांचा चुराडा केला। मिळालेल्या माहितीनुसार 6 मित्रांनी रात्री उशिरा गाडी घेऊन बाहेर पडण्याचा प्लॅन आखला होता। पहाटेच्या सुमारास गाडीचा ताबा सुटला आणि हायवेवर भीषण अपघात झाला। वेग जास्त असणे, थकवा किंवा नियंत्रण सुटणं या कारणांचा तपास सुरू आहे। मात्र निष्कर्ष काहीही असो, परिणाम एकच, 6 तरुण जीवांचा अंत। घराघरातल्या कहाण्या अंगावर काटा आणणाऱ्या आहेत। अश्विन नायरच्या आईनं त्याला जाऊ नकोस म्हणून समजावलं होतं। ती रात्री 3दा खोलीत पाहायला गेली, पण तिसऱ्यांदा तो तिथं नव्हता। आयांच्या वडिलांची नवीन गाडी अपघातात चकनाचूर झाली। पालक त्याला गाडी देत नसत तरीही त्यानं चाव्या घेतल्या। मोहम्मद फरान शेखनं आईला 10 मिनिटात येतो असं सांगितलं आणि ती वाट पाहत राहिली। काही कुटुंबांना मुलं बाहेर गेली आहेत हेही पोलिसांचा फोन येईपर्यंत कळलं नव्हतं।